पुण्यानंतर मुंबईतही शासकीय रुग्णालयाच्या अनास्थेनं एका रुग्णाचा मृत्यू झालाय। चेंबूरमध्ये राहणाऱ्या अविनाश शिरगावकर याचा उपचाराअभावी मृत्यू झाला आहे। सोमवारी सायंकाळी त्रास होऊ लागल्याने अविनाश यांना त्यांच्या भावानं गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात नेलं। मात्र 2 तास बसवून ठेवल्यानंतर रुग्णालय प्रशासनानं सर्जन नसल्यानं त्यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला। त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं त्यांचा भाऊ अरुण शिरगावकर यांनी सांगितलं। नेमकी काय घटना घडलेली आहे? माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नगराळे आहेत। सर, काय सांगाल, नेमकी काय घटना घडली होती? शिरगावकरांचा मृत्यू कशामुळे झालाय? शिरगावकरांचा मृत्यू होण्याचं मुख्य कारण की त्याचा ब्लड प्रेशर लो झाला। ब्लड प्रेशर लो व्हायचं कारण असं झालं, तो सकाळपासून पहिल्यांदा शताब्दी हॉस्पिटलमध्ये आला, राजावाडीला गेला, राजावाडीमधून पुन्हा संध्याकाळी शताब्दीला आला, शताब्दीमधून पुन्हा तो सायन हॉस्पिटलला गेला आणि याच्यामध्ये त्याला एवढ्या वेदना होत होत्या की हे जर शताब्दी हॉस्पिटलमध्ये सगळ्या सुखसुविधा असत्या तर त्याला सायन किंवा राजावाडीला जावं लागलं नसतं। शताब्दीला डॉक्टर कमी आहेत, ज्या मशिनरी आहेत त्या बंद असतात आणि अगोदर शताब्दीला 250 ते 300 पेशंट हे असायचे, परंतु आता फक्त डॉक्टर कमी असल्यामुळे, आयसीयू बंद असल्यामुळे फक्त 60 ते 70 पेशंट शताब्दीमध्ये असतात। तर एक प्रकारे हे प्रशासन हे हॉस्पिटल बंद पाडून इथे खाजगी रुग्णालय चालू करायचा डाव इथे टाकलेला आहे असं मला वाटतं आणि याच्यासाठी सगळे लोक आंदोलनाला उतरतील असं मी आवाहन करतो। इथे उपचार कशा पद्धतीत दिले जातात? हे बघा, आता 2 महिने झाले मला एक कानाचा प्रॉब्लेम आहे, असं फडफड वाजून ऐकायला कमी येतंय आणि आवाज येतोय शिट्टीसारखा। तर मी 2 महिन्यापासून चक्रा घालते, सारखं आले का 10 रुपयाची पावती फाडा, हे करा ते करा आणि परत मग म्हटले रक्त टेस्ट करा, 800 रुपयाचं बाहेरून तर रक्त टेस्ट करायला दिलं, ते पण मी केलं। परत तुम्हाला सांगते अजून इथं एक रक्त त्यांनी केलं आणि मग त्याच्यानंतर एक ती मशीन असती लावायची, ती पण प्रायव्हेटमधूनच मी 2000 केली। ती पण सरकारी दवाखान्यामध्ये मशिनरी नाही काय माहिती, मग असं बाहेर पाठवतात। शासनाने दखल घेऊन यावरती लवकरात लवकर जो काही तोडगा आहे तो काढावा, जेणेकरून सर्वसामान्यांना याचा कुठेतरी दिलासा त्यांना मिळू शकतो, अशीच अपेक्षा जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।